हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 85वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत. ते कोणते एकदा रिवाईज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. अनएक्सेप्टेबल म्हणजे अस्वीकार्य, अनएफेक्टेड म्हणजे अप्रभावित, युनॅनिमस म्हणजे संपूर्ण सहमतीने, अनअटेनेबल म्हणजे अशक्यप्राय किंवा अप्राप्य, अनअवेलेबल म्हणजे उपलब्ध नसलेला, अनअवॉइडेबली म्हणजे अटळपणे आणि अनअवेर म्हणजे अनभिज्ञ. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया. तर आजचा आपला पहिला शब्द आहे अनएक्सेप्टेबल म्हणजे अस्वीकार्य. याचे समानार्थी शब्द बघूया. इंटॉलरेबल म्हणजे असह्य, सहन न करता येणारे. दुसरा शब्द इम्प्रॉपर म्हणजे अयोग्य, योग्य नसलेले किंवा चूक. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. एक्सेप्टेबल म्हणजे स्वीकार्य, जे मान्य आहे. दुसरा शब्द परमिसिबल म्हणजे अनुमत, परवानगी दिलेले. याचे उदाहरण बघूया. चीटिंग इन एक्झाम्स इज अनएक्सेप्टेबल. परीक्षेत फसवणूक करणे अस्वीकार्य आहे. नेक्स्ट वर्ड अनएफेक्टेड म्हणजे परिणाम न झालेला किंवा अप्रभावित. याचे समानार्थी शब्द बघूया. अनचेंज म्हणजे अपरिवर्तित, ज्यामध्ये बदल झाला नाही. दुसरा शब्द अनमूव म्हणजे न हललेला, भावनेने किंवा परिस्थितीने न हललेला. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. अफेक्टेड म्हणजे प्रभावित, ज्यावर परिणाम झाला आहे. दुसरा शब्द डिस्टर्ब म्हणजे त्रस्त, अस्वस्थ किंवा गोंधळलेला. याचे उदाहरण बघूया. ही रिमेन अनअफेक्टेड बाय द क्रिटिसिझम. त्याच्यावर टीकेचा कोणताही परिणाम झाला नाही. नेक्स्ट वर्ड युनॅनिमस म्हणजे संपूर्ण सहमतीने, एकमुखाने किंवा एकमताने. याचे समानार्थी शब्द बघूया. कन्सिस्टंट म्हणजे सुसंगत, सर्व सदस्यांचे मत एकसंध असलेली स्थिती. दुसरा शब्द हार्मोनियस म्हणजे सामंजस्यपूर्ण, सर्व सदस्यांमध्ये कोणताही मतभेद न असलेली स्थिती. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डिवायडेड म्हणजे विभक्त, सर्व सदस्यांमध्ये मतभेद असलेली स्थिती. दुसरा शब्द डिसेंटिंग म्हणजे असहमत, काही सदस्यांचे मत एकमेकांशी जुळत नसलेली स्थिती. याचे उदाहरण बघूया. द बोर्ड वॉज इन युनॅनिमस एग्रीमेंट. समितीने सर्वसंमत निर्णय घेतला. नेक्स्ट वर अनअटेनेबल म्हणजे अप्राप्य, अशक्यप्राय किंवा अलभ्य. याचे समानार्थी शब्द बघूया. अनऑप्टेनेबल म्हणजे अप्राप्य, जे मिळवता येत नाही असे. दुसरा शब्द अनअचिवेबल म्हणजे अलभ्य, जे साधता येत नाही असे. याचे विरुद्धार्थी शब्द अटेनेबल म्हणजे प्राप्य, जे साधता येते किंवा साध्य करण्यायोग्य असते. दुसरा शब्द ऑप्टेनेबल म्हणजे लभ्य, जे मिळवता येते असे. याचे उदाहरण हिज गोल वॉज अनअटेनेबल. त्याचे ध्येय अप्राप्य होते. नेक्स्ट वर्ड अनअवेलेबल म्हणजे उपलब्ध नसलेला किंवा अप्राप्त. याचे समानार्थी शब्द बघूया. अनऑप्टेनेबल म्हणजे अप्राप्त, जो मिळवता येत नाही. दुसरा शब्द इनएक्सेसिबल म्हणजे अलभ्य, जो पोहोचता येत नाही किंवा मिळवता येत नाही. याचे विरुद्धार्थी शब्द अवेलेबल म्हणजे उपलब्ध, जो सध्या उपलब्ध आहे किंवा मिळवता येतो असा. दुसरा शब्द ऑप्टेनेबल म्हणजे प्राप्त, जो मिळवता येऊ शकतो. याचे उदाहरण द वेबसाईट इज अनअवेलेबल ड्यू टू टेक्निकल इश्यूज. संगणक तांत्रिक कारणामुळे वेबसाईट उपलब्ध नाही. नेक्स्ट वर्ड अनअवॉइडेबली म्हणजे अपरिहार्यपणे किंवा अनिवार्यपणे. याचे समानार्थी शब्द बघूया. इनएव्हिटेबली म्हणजे अटळपणे, जे घडणारच आहे आणि टाळता येणार नाही असे. दुसरा शब्द सर्टेनली म्हणजे निश्चितच, जे निश्चित आहे आणि बदलता येणार नाही असे. याचे विरुद्धार्थी शब्द अवॉइडेबली म्हणजे टाळता येण्याजोगे, जे योग्य काळजी घेतल्यास टाळता येऊ शकते. दुसरा शब्द व्हॉलंटरीली म्हणजे ऐच्छिकरित्या, स्वतःच्या इच्छेनुसार किंवा बंधन नसताना. याचे उदाहरण बघूया.
द मीटिंग वॉज अनअवॉइडेबली पोस्टपोन्ड. बैठक अटळपणे पुढे ढकलली गेली. नेक्स्ट वर्ड अनअवेअर म्हणजे अनभिज्ञ किंवा अजाण. याचे समानार्थी शब्द बघूया. इग्नोरंट म्हणजे अजाण, ज्याला काही गोष्टींची माहिती नाही. दुसरा शब्द अनइन्फॉर्म म्हणजे अनभिज्ञ, ज्याला योग्य माहिती दिली गेली नाही. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. अवेअर म्हणजे जाणकार, ज्याला माहिती आहे किंवा जो जागरूक आहे. दुसरा शब्द इन्फॉर्म म्हणजे सूचित, ज्याला आवश्यक माहिती दिली आहे. याचे उदाहरण बघूया. शी वॉज अनअवेअर ऑफ द डेंजर. ती धोक्याबद्दल अनभिज्ञ होती. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.